हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देव निजो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. ब्राह्मणोवाच सुखमेंद्रियकं राजन स्वर्गीय नरक एवच देहिनाम यथा दुःखम तस्मान्नेच्छेत तद्बुधाः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकाला आणि भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला सांगतात. आणि इकडे अवधूत ब्राह्मण रूपाने यदूला उपदेश करतात. सुखमैंद्रियकम राजन स्वर्गे नरक एवच. हे राजा, सुखमैंद्रियकम राजन, इंद्रियाचं जे सुख आहे, इंद्रियापासून प्राप्त होणारं जे सुख आहे, जो आनंद आहे, तो स्वर्गे नरक एवच, स्वर्गात आणि नरकात सारखाच आहे. स्वर्गामध्ये देव अमृताचं पान करतात, त्यांच्या समोर अप्सरा नृत्य करतात, त्यांना उंची अशा प्रकारची वस्त्र, अलंकार, दागदागिने घालायला मिळतात. ते चांगल्या प्रकारच्या शय्येवर शयन करतात. हे सगळं ऐंद्रिय सुख देवांना प्राप्त होतं. परंतु गटारीमध्ये लोळणारे जे प्राणी आहेत, डुकरं, गाढवं किंवा किडे मकोडे, त्यांना आणि देवांना एकच सुख आहे. ऐंद्रिय पातळीवरचं सुख दोन्हीकडे सारखंच आहे. तिथे स्वर्ग आणि नरक असा भेद नाही. नरकातले प्राणी सुद्धा म्हणतात, नरकातले जीव सुद्धा म्हणतात, आम्ही आनंदात आहोत, आम्ही सुखात आहोत, आम्हाला त्रास नाहीये. तेव्हा ऐंद्रिय पातळीवरचं स्पर्श सुख, नेत्र सुख किंवा जिम्हेचं रसनेचं सुख सगळीकडे सारखंच आहे. मग त्या ठिकाणी स्वर्ग आणि नरक हा भेद नाही. देहिनाम यथा दुःखम. आणि त्यामुळं हे राजा, जीवाला जे दुःख प्राप्त होतं ते पूर्व कर्मानुसार प्राप्त होतं त्या ठिकाणी. म्हणून हे राजा या ठिकाणी ते सांगतात, मी उदासीन राहतो, मला कशाबद्दलच आस्था नाही, कुठल्याच गोष्टीबद्दल मला त्रासही वाटत नाही. कारण ऐंद्रिय पातळीवरचं सुख येणार आणि जाणार आहे. त्यामुळं मी या ठिकाणी निवांत पडलेलो असतो, मला कशाबद्दलच चिंता वाटत नाही. कारण मी एखाद्या अजगराप्रमाणे या ठिकाणी पडलेलो आहे. अजगर जसा शांतपणाने पडलेला असतो, त्याला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कुठलाही त्रास नसतो, तो निवांतपणाने पडलेला असतो. अहो, हे सगळं मान्यावर आहे. ही सगळी भूमी म्हणजे माझी शय्या आहे असं मी मानतो. महाशय्या पृथ्वी विपुल उपधानम भुजलता. मला काही कमी नाही, मी आनंदात आहे. का? महाशय्या पृथ्वी. जो उदासीन वृत्तीचा आहे, उदासीनता याचा अर्थ नैराश्य नाही. उदासीनता म्हणजे विषयाबद्दलची उदासीनता. विषयाबद्दलची जी भावना आहे ती आता किळसाची भावना, जुगुप्सेची भावना निर्माण झालेली असते. त्यामुळं आता कशाबद्दलच प्रेम वाटत नाही. या विषयाबद्दल विषयम विषवत त्यजेत. विषय हे विषवत मी टाकून देतो. आणि त्यामुळे महाशय्या पृथ्वी विपुल उपधानम भुजलता वितानम चाकाशम व्यजनम मनुकूलेय अनिलाहा. जसं संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय की हा पृथ्वी हे आसन रमे तेथे मन क्रीडा करू. या ठिकाणी सगळा निसर्ग आनंददायक आहे. जर आपण मन आनंदी असेल तर निसर्ग आनंदी आहे, मन आनंदी असेल तर जग आनंदी आहे, मन दुःखी असेल तर सगळं दुःखी आहे. तुम्हाला किती आनंद प्राप्त होऊ द्या, मनावर अवलंबून आहे. त्यामुळं तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे हे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगायत. पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू. आणि पंचपक्वान्न काय तर भगवंताची कथा, हीच हरिकथा, हीच जणू काही एक खाद्य आहे. हरिकथा भोजन
परिव हरिकथा भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेवो रुची. अनेक प्रकारची रुची भगवंताच्या कथेत आहे. हीच खऱ्या अर्थानं आमचं जेवण आहे. शरश्चंद्रोपि दीपो विरती वनिता संगमुदिता सुखी शांत शेती मुनिर्दुर्भी. या ठिकाणी ज्याप्रमाणे वैराग्य शतकामध्ये म्हटलंय, धैर्यम यस्य पिता क्षमाचरणिनी शांतिश्चरण गेहिनी सत्यम सत्यम नित्यम इदम दयाच भगिनी भ्राता मनस्संयमः शय्या भूमितलम दिशोपि वसनम ज्ञानामृतम भोजनम हे तस्येस्य कुटुंबिनो वद सखे कस्मात भयम योगिनः. त्याला कशाचं भय? अहो जो निवांत केवळ आपल्याच आनंदामध्ये तल्लीन असतो, धैर्य ज्याचा पिता आहे, क्षमा ज्याची आई आहे, शांती ज्याची पत्नी आहे. पत्नी शांत असली पाहिजे. शांत वृत्ती पत्नीची असेल तर पतीला सुख प्राप्त होतं. सत्यम आणि सत्यम नित्यम इदं दयाच. या ठिकाणी दयाच भगिनी. दया हे भगिनीचं स्वरूप आहे. त्यामुळे भ्राता मनस्संयम आणि भाऊ हा मनस्संयम हा भाऊ आहे. अशी वृत्ती असेल तर मग तो कुठेही झोपो. शय्या भूमितलम, त्याला कोणती शय्या असू द्या, तो भूमीवर पडू द्या. दिशोपि वसनम, त्याला वस्त्र असो किंवा नसो त्याला त्याची चिंता वाटत नाही. कारण ज्ञानामृतम भोजनम हे तस्य कुटुंबिनो वद सखे कस्मात भयम योगिनः. असा योगी कुठल्याही गोष्टीमध्ये तो या ठिकाणी दुःखी नसतो. आणि असा योगी नीतिशतकात सांगितल्याप्रमाणे क्वचित भूमौ शय्या क्वचिदपि च पर्यंक शयने क्वचित शाकाहार क्वचिदपि च शाल्योदन रुचिः. कधी मला पंचपक्वान्नाचं जेवण मिळतं. दिवाळी असते तेव्हा लोक म्हणतात चला या लाडू खायला, या जिलबी खायला, या पुऱ्या खायला. मी जातो, ते माझे सन्मान करतात. एखाद्या वेळेला मला काही मिळतही नाही, मला काही त्याचं चिंता वाटत नाही. आणि म्हणून निराहार मी एखाद्या अजगराप्रमाणे ही अजगर वृत्ती धारण करून बसलेलो असतो. आणि या ठिकाणी एकनाथ महाराजांनी त्यावर वर्णन करताना म्हटलंय, अजगराशी बळ उदंड देहो पराक्रमे प्रचंड परी न करी उद्योगाचे बंड बसुरनी तोंड पडिला असे. तो काहीही प्रयत्न न करता त्याचं सर्व पोट या ठिकाणी भरतं. त्याप्रमाणे मी हाही विचार केला. मी मक्षिकेला देखील गुरु केलं. मक्षिका म्हणजे अहो कष्टी मधुसंची माशी. माशी ही कष्टाने मधु गोळा करते. ठिकठिकाण्याच्या फुलावरून मधु गोळा करते, मध गोळा करते, रस गोळा करते. परंतु एके दिवशी एक ग्रहस्थ येतो, तो घोंगड पांघरून येतो, जाळ लावतो आणि सगळ्या माशा जळून खाक होतात. ते मधाचं पोळं घेतो, निघून जातो. एकाने मिळवावं आणि दुसऱ्यांनी घेऊन जावं. आपण म्हणतो ना आयत्या बिळात नागोबा. त्याप्रमाणे आयतं बीळ करावं, त्यात नागोबाने येऊन बसावं. त्याप्रमाणे माशा मधुमक्षी कष्टी मधुसंची माशी. माशी कष्टाने मधूचा संचय करते, परंतु हा संचयच तिला घातक ठरतो. याप्रमाणे म्हणून संचय करू नका. कोणत्याही प्रकारचा संग्रह कोण करी, अरे अशाश्वत संग्रह कोण करी. कोण करी धर सोपे माड्या बिबरी वस्ती बरी. अशाश्वत संग्रह कोण करी. अशाश्वत संग्रह कशाला करायचा? कारण ज्या संग्रहातून शेवटी दुःख पदरात पडतं. त्यामुळं अरे राजा, मी पदापि युवती भिक्षुर नवदारवीमपी वृषण करी व बध्यत करण्या अंगसंगतः. यानंतर मी एका हत्तीणीपासून एक गुण घेतला. ते म्हणे काय गुण घेतला? अहो कुरंग मातंग पतंग मीन भृंगा हाता पंचभिरेव पंच. या ठिकाणी असं म्हणतात, कुरंग, मातंग, पतंग आणि मीन आणि भृंग या 5 गुरुपासून सुद्धा मी शिक्षण घेतलं, ज्ञान घेतलं. काय घेतलं? आपण तो रोज बघतो. आपण हत्ती बघतो. कुरंग म्हणजे हत्ती. हत्ती हा मदोन्मत्त होतो आणि त्याला लक्षात येत नाही की या ठिकाणी एक खड्डा केलेला आहे. हत्तीला पकडलं कसं जातं? एवढा मदोन्मत्त ताकदवान हत्ती कसा पकडला जातो? ते म्हणतात अहो एक साखळदंडाने सुद्धा जो बांधला जात नाही तो हत्ती केवळ स्पर्श सुखामुळे पकडला जातो. एक मोठाच्या मोठा खड्डा करतात, त्यावरती गवत टाकतात आणि एक हत्तीण उभी करतात.
ही हत्तीण, त्याला वाटते ही हत्तीणच आहे खऱ्या अर्थाने, आणि धावत 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 हत्ती जातो. त्या हत्तीणीच्या अंगावर पाय टाकता क्षणीच तो खड्ड्यात पडतो, आणि खड्ड्यात पडल्यावर मात्र त्याला बाहेर निघता येत नाही. साखळदंडाने गच्च बांधतात. याप्रमाणे एवढा प्रचंड ताकदीचा हत्ती, जो झाडं देखील आपल्या सोंडेने उन्मळून फेकून देतो, तो हत्ती केवळ स्पर्शाच्या सुखामुळं पकडला जातो. कुरंग, मातंग, या ठिकाणी मातंग म्हणजे हत्ती, कुरंग म्हणजे एक पक्षी. म्हणजे कुरंग शब्दाचा अर्थ होतो हरिणी. हरिणी देखील कशी पकडली जाते ते म्हणतात, हरिणी याच्यामुळे पकडली जाते की गाण लुब्ध होते. गाणं लावलं जातं सुंदर, आणि गाण्यामध्ये ती तल्लीन होते, शब्दाने तल्लीन होते, नाद लुब्ध होते आणि स्थिर उभी राहते. ताबडतोब व्याध तिला पकडतो. कुरंग, कुरंग म्हणजे हरिणी. मातंग म्हणजे हत्ती. कुरंग, मातंग. पतंग, मीन. पतंग म्हणजे आकाशात उडवणारा पतंग नव्हे. पतंग म्हणजे एक दीप शिखेवरी पतंग, तो प्रेमे प्राणाहुती देतो. एक बारीक कीटक असतो, तो कीटक दिव्याच्या भोवती फिरतो. त्याला दिव्याचं फार मोठं आकर्षण, रूपाचं आकर्षण पाहता, स्पर्शाचं आकर्षण, शब्दाचं आकर्षण आणि रूपाचं आकर्षण. रूपाला भुलतो तो. या ठिकाणी होनाजी बाळांनी सुद्धा म्हटलंय की जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी, झड घालून प्राण देतो दीपकाचे वरी. केशवसूत नावाचे कवी ते म्हणतात, प्रेमे प्राणाहुती देतो दीप शिखेवरी पतंग, तो प्रेमे प्राणाहुती देतो. या दीपशिखेच्या भोवती फिरतो आणि एके दिवशी पंख जळून नष्ट होतो. आता ती प्राणाहुती आहे, परंतु ती केवळ त्या रूपलुब्ध झाल्यामुळं आहे. ते म्हणतात, म्हणून मी ठरवलं आता मोहात पडायचं नाही. कोणत्या मोहात पडायचं नाही? स्पर्शाच्या मोहात नाही, शब्दाच्या मोहात नाही, त्याचप्रमाणे रूपाच्या मोहात नाही. त्यानंतर कुरंग, मातंग, पतंग, मीन. मीन म्हणजे मासा. तो मासा एवढा चंचल, पण पकडला कसा जातो? तर गळ गिळता घसा फाटे. व्याध जसा हरिणाला पकडतो तसा एक या ठिकाणी जो मासेधरी आहे, कोळी, तो त्या गळाला एक आमिष लावतो, मांसाचा तुकडा लावतो. आणि आमिष लावल्याबरोबर, मांसाचा तुकडा लावल्याबरोबर त्या माशाला वाटतं की हे खावं, म्हणून खाण्यासाठी तो धडपडतो आणि त्याचा तोंड त्या गळामध्ये अडकतो. गळ गिळता घसा फाटे. गळ गिळल्याबरोबर घसा फाटतो, तर तो अडकतो. ज्याप्रमाणे ते म्हणतात की मासा पकडला जातो. त्यानंतर मीन आणि भृंग. भृंग, अहो मोठमोठे लाकडं फोडणारा भृंग. एकनाथ महाराजांनी म्हटलंय की एवढ्या मोठे लाकडं तो फोडतो, परंतु या ठिकाणी लाकडं फोडणारा भुंगा सुद्धा केवळ एका कमळामध्ये अडकतो. नाही काष्ठाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन. तुकाराम महाराज म्हणतात, नाही काष्ठाचा गुमान. काष्ठाला देखील तो मोजित नाही, परंतु गोवी भ्रमरा सुमन. एक सुमन फूल, कशाचं? तर कमलाचं फूल. हा भुंगा संध्याकाळच्या वेळेला कमलाच्या फुलामध्ये जातो, त्या ठिकाणचा रसपान करतो. आपण म्हणतो ना की हे भुंगा रसपान करतोय. कशामध्ये? कमलामध्ये. आणि करता करता एवढा तल्लीन होतो, भृंग घेई मकरंद. हा मकरंदाचं सेवन करता करता इतका तल्लीन होतो की तो विसरतो की हे कमल आता बंद होणार आहे. आणि बंद झालं, संध्याकाळची वेळ झाली, सूर्य मावळला की कमल बंद होतं. सूर्याविकासिनी कमल सूर्याच्या अस्तानंतर बंद होतं. हळूहळू पाकळ्या मिटतात आणि मिटता कमलदल. कमलदल मिटून जातं आणि भृंग त्या ठिकाणी मरून पडतो. परंतु तो या कमलदलाला कोरत नाही, टोकत नाही, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. ते काय म्हणतात, हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. दुसऱ्या दिवशी हत्ती येतो आणि हत्ती मोठ्या धावत धावत पाण्यामध्ये येतो. त्या ठिकाणचं एक कमळ तो आपल्या सोंडेने उचकटतो आणि आकाशात फेकून देतो. त्या कमळाबरोबर तो भुंग्याचा मृतदेह देखील पडतो.
आणि कवी म्हणतो, हा हंत हंत नलिनी गजौजाहार. अगं अरे हे नलिनी, हे कमलिनी, तुझ्यामुळं या बिचाऱ्या भुंग्याचा नाश झाला. मी ते पाहिलं आणि मी ठरवलं की बस आता यांच्या नादी लागायचं नाही. या ठिकाणी त्यांनी वर्णन केलं की यथा ज्याप्रमाणे या सर्वांची दुर्गती होते, अहो एकेका विषयाच्या नादी लागलं तर यांची एवढी दुर्गती होते. आणि माणूस तर पंचभिरे व पंच, माणूस तर 5 विषयांच्या नादी एकदम लागलेला आहे. तो डोळ्याच्या म्हणजे रूपाच्या नादी आहे, तो शब्दाच्या नादी आहे, तो जिम्मेच्या नादी आहे, तो स्पर्शाच्या नादी आहे. अहो तो कशाच्या नादी नाही, तो पंचविषयाच्या नादी लागला आहे. त्याची काय दुर्गती होईल हो, ती सांगता येणार नाही. म्हणून ते म्हणतात, हे राजा, मी यांच्यापासून दूर राहायचं ठरवलं. त्यानंतर पिंगला नावाची एक वेश्या, ही पिंगला जी वेश्या होती ती देखील, तिच्यापासून मी गुरु मंत्र घेतला. एके दिवशी ही जनकाच्या नगरीमधली वेश्या, ती दिवसभर तिने आपल्याला जास्त पैसे देणारा कोणी गिराईक मिळेल का म्हणून वाट पाहिली, परंतु त्या दिवशी गिराईकच फिरकलं नाही आणि थकून गेली, कंटाळून गेली. आपलं सगळा साज शृंगार वाया गेला असं तिला वाटलं. रात्र झाली, 11 वाजले, 12 वाजले, तरी सुद्धा कोणी आलं नाही. आणि मग शेवटी इतकी खिन्न झाली, म्हणले अरे अरे, मी परपुरुषाची वाट पाहत साज शृंगार केला, एवढी शय्या तयार केली, एवढं सगळं खर्च केला, परंतु कुणी आलं नाही. एवढा वेळ मी जर भगवंताची प्रार्थना केली असती तर मी मुक्त झाले असते. अहो मे मोहविततीम पश्यताभिजितात्मनः. अरे अरे अरे, मी पुरुषाची वाट पाहिली आणि मी परपुरुषाची वाट पाहून मी थकून गेले. एवढ्या काळामध्ये मी खऱ्या अर्थाने परमपुरुषाची वाट पाहिली असती. तो परपुरुष रतले परपुरुषाशी. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली या सर्वांनी परपुरुषाचा उल्लेख केलेला आहे. तो कोणत्या अर्थाने? भगवान या अर्थाने. आणि म्हणून मी त्याची वाट पाहिली असती तर मी मुक्त झाले असते. आणि म्हणून ते म्हणतात, या देहाचा उपयोग काय शेवटी? अहो देह म्हणजे काय, मी कशाला महत्व देते? अहो विणमूत्र पूर्णम मधुबाई ते कान्या विदेहनाम पुरे. मी विदेह नगरीमध्ये राहते, आता तिला एकदम उपरती झाली. मी विदेह नगरीत राहते आणि देहाचा विचार करते. या देहात काय माझ्या, मी कशासाठी माझ्या देहाला नटवलं? अहो स्तनो मांस ग्रंथी कनक कलशा वित्युपमतो मुखम श्लेष्मागारम तदपि च शशांकेन तुलितम. अहो स्तनो मांस ग्रंथी, मी ज्या माझ्या देहाला सजवते नटवते, ज्याला उरोज म्हणते, ते अहो मांस ग्रंथी आहेत. त्या लोक कवी त्याला कनक कलशा, कलश म्हणून कवी त्याचा उल्लेख करतात. परंतु ज्या मुखाला मी एवढं पावडर लावलं, स्नो लावला, सगळ्या प्रकारच्या ब्युटी पार्लरमध्ये मी सगळं नटले थटले, मुखम श्लेष्मागारम, हे मुख म्हणजे श्लेष्मागार आहे. अहो बेडके आणि घाण थुंकी याच्याशिवाय या मुखात आहेच काय? आणि त्याला शशांक म्हणतात कवी, मुख कमल म्हणतात, कुणी मुख चंद्र म्हणतात. तेव्हा श्रवण मूत्र क्लिन्नम, आणि ज्या शरीराचं मी एवढं महत्व गाते ते शरीर म्हणजे काय हो? विणमूत्र पूर्णम, ज्या ठिकाणी विष्ठा मूत्र घाण यांनी तर भरलेलं आहे, याशिवाय काय? आणि महो निंद्यम रूपम, अहो हे निंद्य अशा प्रकारचं हे शरीर, ज्या शरीराच्या मांड्यांचा उल्लेख कदाचित आपण एखाद्या कदलीच्या स्तंभासारखा म्हणून करू, परंतु हे सगळं, या सगळ्यामध्ये घाण, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि, धातू, याच्या पलीकडे काय याच्यामध्ये? आणि अशा पद्धतीने तिला याचं अंतःकरणामध्ये उपरती झाली आणि ती भगवंताची प्रार्थना करून मुक्त झाली. ती म्हणाली, आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. हे तिचं तत्वज्ञान आहे. आशा ही परमम दुःखम, माणसाने विनाकारण या संसारातील आशा करू नये. आशा कधीच पूर्ण होत नसते. त्या ठिकाणी आशा, माणसाला तृष्णा ही नेहमी आपल्याला तहानलेलीच राहते. तृष्णा कधी पूर्ण होत नाही, आशा कधी पूर्ण होत नाही. त्यामुळं ध्येय प्रेम आशा यांची होत असे का कधी पूर्ती? वेड्यापरी पूजितो आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. वेगळ्या अर्थाने कुसुमाग्रजांनी म्हटलंय. असो, आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. आशा, अपेक्षा
तृष्णा हे आम्हाला दुःखाचं कारण आहे. आणि नैराश्यम परमम सुखम, माणसाने उदासीन राहावं, माणसाने निरीच्छ राहावं. यथा सच्छिंत्य कांताशाम सुखम सुश्वापी पिंगला. आणि याप्रमाणे मी पिंगला वेश्येकडून हा गुरुमंत्र घेतला. त्यानंतर मी आणखी एक मुलगी होती आणि ही या ठिकाणी मी तिच्या घरी गेलो नेहमीप्रमाणे भिक्षा मागायला गेलो. तर ती मुलगी साळी कांडत बसलेली होती. साळी कांटा 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 या ठिकाणी तिच्या हातामध्ये काकणं होते, अगदी कोपऱ्यापर्यंत काकणं होते. मी ओम भवत भिक्षांदेही म्हणून तिथे गेलो आणि पाहिलं. ती म्हणाली महाराज थांबा. तिने साळी कांटा कांटा एक 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 बांगडी काढायला सुरुवात केली. मी पाहत होतो ही बांगडी का काढायला लागली. 1 काढल्या, 2 काढल्या, 10 काढल्या, कोपऱ्यातल्या सगळ्या बांगड्या काढल्या आणि एक एक बांगडी फक्त मनगटात ठेवली. मी म्हटलं का ग मुली तू असं का करू लागली. ती म्हणे अहो थांबा, अहो पाहुणे आलेत, दिवाळीच्या निमित्ताने मला बघण्यासाठी पाहुणे आलेत आणि ते बैठकीत बसलेत. त्यांच्या कानावर माझ्या काकणाचा आवाज गेला तर ते म्हणतील काय धाट मुलगी आहे. माझे आई वडील थोडे बाहेर गेलेत तेव्हा त्यांचं या ठिकाणी उस्तपास्त करणं माझं कर्तव्य आहे. माझ्या काकणाचा आवाज जर त्यांच्या कानावर गेला तर ते म्हणतील मुलगी धाट आहे. लोक त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये नुसत्या ज्याला आपण परीक्षा करत होते, जसं आपण तांदळाची भाताची परीक्षा एका शितावून करतो, शितावून भाताची परीक्षा, तशा मुलीची परीक्षा सुद्धा तिच्या नुसत्या वागण्या बोलण्यावरून केली जात असे. पुन्हा सांगायची गरज नव्हती. आणि मग ते म्हणाले ठीक आहे. पाहत राहिले ते 2-2 बांगड्या होत्या तरी आवाज येत होता आणि मी पाहिलं एक एक बांगडी ठेवली तेव्हा आवाज बंद झाला. आणि मग मी ठरवलं बस आता एकटं राहायचं. का? अहो 2 म्हणलं की भांडण आहे. द्वैतामध्ये भांडण आहे, अद्वैतात भांडण नाही. द्वैताचा दुष्काळ, अद्वैताच्या देशी द्वैताचा दुष्काळ निवृत्तीनाथांनी म्हटले. अद्वैताच्या देशामध्ये द्वैताचा दुष्काळच पडणार. प्रपंच उपाशी मेला रया. कारण अद्वैतामध्ये प्रपंचच होऊ शकत नाही. प्रपंच हा द्वैतात होतो, 2पणात होतो, अद्वैतात प्रपंच होत नाही. म्हणून अद्वैताच्या देशी द्वैताचा दुष्काळ, प्रपंच उपाशी मेला रया निवृत्तीनाथ म्हणतात. त्याप्रमाणे अद्वैत एकात्म केवळ एक 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 बांगडी ठेवली आणि मी ठरवलं बस एको योगी. कोण किती असावे त्याचा नियम आहे. योगी हा एकट्याने त्यांनी तपश्चर्या करावी, एकट्याने मनन चिंतन करावं. सर्व समाजाला घेऊन आपल्याला शांत समाधी लावता येत नसते. म्हणून एको योगी द्विराध्यायी. जेव्हा आपण अध्ययन करायचं असतं तेव्हा 2 जण पाहिजेत. का? स्पर्धा. यांनी किती शिकला, मला किती आलं, यांनी किती पाठ केलं, मला किती पाठ करता आलं, हा कुठं पुढे गेला, मी कुठे मागे राहिलो. ही स्पर्धा नेहमी विद्यार्थ्यामध्ये असायला पाहिजे. चांगली बरं का, चांगली स्पर्धा असली पाहिजे, ज्याला चांगली कॉम्पिटिशन म्हणतात. तेव्हा ही हेल्दी कॉम्पिटिशन असली पाहिजे. द्विराध्यायी. त्रिभीर गीता. गीत गायचं असेल तर 3 जण पाहिजेत. गाणारा पाहिजे, तबला वाजवणारा पाहिजे, ताल धरणारा आणि स्वर धरणारा पेटी वादक पाहिजे. पेटी, तबला आणि गायक असं 3 असेल तर गाणं. नाहीतर एकटाच गायला लागला, ना स्वर आहे ना ताल आहे, मग काय उपयोग आहे. म्हणून आणि चतुष्पथा. बाहेर परगावी जायचं असेल, फिरायला जायचं असेल, तीर्थयात्रेला जायचं असेल तर 4 जणांनी जावं. एक दिशा चुकली तर दुसरा दुसरीकडे जाईल, तिसरीकडे जाईल, चौथीकडे जाईल, 4 ठिकाणी फिरून येईल आणि मग कळेल दिशा कोणती योग्य. 4 दिशेला 4 जण गेले म्हणजे आपल्याला कळतं. याप्रमाणे कुमारीकडून मी हा गुण घेतला. आणि क्वचित कुमारी आत्मानं मृणानुग्रह मागतान. त्यानंतर हे राजा मी सर्पाकडून गुण घेतला. त्यानंतर कुरर नावाचा एक पक्षी असतो. त्या कुरर नावाचा पक्षी त्यांनी एक मांसाचा तुकडा नेला, उचलला आणि नेला. उचलल्याबरोबर त्याच्या मागे हजारो पक्षी धावत सुटले. कशासाठी धावायला लागले? त्याला मारायला लागले, त्याला टोचायला लागले. मी पाहत होतो या पक्षाच्या मागे लोक का लागले, हे पक्षी का लागले. आणि मग त्या पक्षाने, कुरराने काय केलं, तो मांसाचा तुकडा दिला टाकून. तो टाकून दिला की सगळे पक्ष्यांचे थवे त्यांच्या मागे त्या
मांसाच्या तुकड्याकडे गेले आणि याला सोडलं. तो म्हणलं बरं झालं, माझा काही द्वेष नाही, मग कोणाचा आहे? ज्यांना पाहिजेत फक्त मांसाचा तुकडा. त्यामुळं मांसाच्या तुकड्याच्या मागं सगळे लोक लावतात. म्हणून आपण या ठिकाणी सगळं सोडून द्यावं. सामिषम कुरणम जगनूर, आमिष सोडून द्यावं आणि आपण मुक्त राहावं. आपल्याला मुक्त संग राहता येतं. म्हणून याप्रमाणे ते म्हणतात आत्मक्रीडा आत्मरती. त्याप्रमाणे आत्मक्रीड आत्मरती स्वरूपामध्ये आपल्याला राहता येतं. या ठिकाणी कामाधिक सहा वैरी येणे उपदेश शस्त्रधारी अशा पद्धतीने नाथ सांगतात. त्यानंतर पाहता ध्येय ध्याता ध्यान जेथे उल्हासले गुंतन मौन ते संप्रज्ञात समाधी जाण गुणे वीण भोगिती तेच निशेष समरसे मन जाला सुखरूप चिद्घन ते समाधी परम कारण विचक्षण बोलती. याप्रमाणे एकाग्रता त्याच्याशिवाय प्राप्त होत नाही. आणि ही एकाग्रता राजा मी यातून प्राप्त केली. आणि म्हणून मी तुला सांगतो की मी सर्पाचा गुण घेतला. सर्प स्वतः काही घर बांधत नाही, परंतु आयत्या बिळात नागोबा जाऊन बसतो. त्याप्रमाणे आपण काहीही न करता आपण केवळ या जगाचा उपभोग घ्यावा. केवलानुभव आनंद, केवलानुभव आनंद आपण घ्यावा. आणि जिथं अशा वृत्तीने काय होतं, यत्र यत्र मनोदेही धारे सकलम धिया यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधया. अशा वृत्तीमुळे मी कुठेही जाऊ दे, मला समाधी प्राप्त होते. माझं मन माझ्या ताब्यात राहतं. याप्रमाणे कीट पेशस्कृतम ध्यायन आणखी एक गुण मी घेतला. तो असा एक कीट, ज्याला आपण कुंभारीण असं म्हणतो. कुंभारीणचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. कुंभारीण म्हणजे काय? ही कुंभारीण म्हणजे एक किडा असतो. हा किडा तो दुसऱ्या आळीला घेऊन येतो आणि आपल्या छोट्याशा असणाऱ्या त्या घरामध्ये ठेवतो. ठेवल्यानंतर बाहेर जाते आणि पुन्हा आतमध्ये येते. आल्याबरोबर त्या आळीला टोचत राहते. आली की आळीला टोचायचं, आली की आळीला टोचायचं. करता 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 एके दिवशी आळीलाच पंख फुटतात आणि आळी निघून उडून जाते. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे याला. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तैसी आळी, तुका म्हणे तैसी आळी जेवी नव्हेची वेगळी. ही आळी ही वेगळी नाही, ती त्या ठिकाणी तोच किडा किंवा तीच कुंभारीणचं रूप तिला प्राप्त होतं. कसं काय म्हणले, कुंभारीणचं रूप कसं काय त्या आळीला प्राप्त झालं? त्याचं कारण सतत ध्यान झालं. सतत, मग ते भयाने का असना, भीतीने का असेना, आता येईल मला टोचेल, आता येईल मला टोचेल, याचं जे भय लागतं त्या भयाने सुद्धा माणूस एक रूप होतो. ते म्हणतात कीटस पेशस्कृतम ध्यायन कुड्यांतेन प्रवेशिता. आणि तत्सात्मताम राजन पूर्वरूपम सत्यजन. पूर्वरूप सोडून देते, आळीचं रूप सोडून देते आणि तिला कुंभारिणीचं रूप प्राप्त होतं. तिला या पेशस्कृत असा शब्द वापरलाय, तिचं रूप प्राप्त होतं. याप्रमाणे ते म्हणतात की असा हा एक चित्त एकाग्रतेचा गुणधर्म यामध्ये आहे. आणि त्यामुळं सतत चिंतन ज्याचं होतं, ज्याचं चिंतन आपण करू ते रूप आपल्याला प्राप्त होत असतं. आपण ज्याचं चिंतन करू, आपण कशाचंही चिंतन, पण मग ते प्रेमाने असो, लोभाने असो, भयाने असो, भयात कंसाहा उगं म्हटलं नाहीये. त्यामुळं ते म्हणतात की माणसाने केवळ चिंतनाने सुद्धा भगवंताचं स्वरूप माणसाला प्राप्त होऊ शकतं. आणि भय हे देखील माणसाला मुक्तीला कारणीभूत ठरू शकतं. त्याप्रमाणे ते सांगतात की हे कशा पद्धतीने माणसाने चिंतन करावं. आणि मग हे दैनंदिन जीवनातल्या या निसर्गातल्या उदाहरणातून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या पद्धतीने ते म्हणतात की ही भिंगुरटी, तिला भिंगुरटी शब्द आहे किंवा हा कुंभारीण हा देखील शब्द आहे. ही भिंगुरटी ही जशी ती कातीन त्यामध्ये आळीला ठेवते आणि टोची मारते आणि शेवटी तीच भिंगुरटी होऊन उडून निघून जाते. त्याचं उदाहरण त्यांनी देत असताना याती तत्सात्मताम राजन तत्सात्मताम, त्याला तिचं रूप प्राप्त होतं. पूर्वीचं रूप टाकून देते, तत्तत्स्वरूपताम, ते स्वरूप प्राप्त होत असतं.
ही भक्तीच आहे एका प्रकारची. एवं गुरुभ्ये तेभ्यः, अशा प्रकारे मी अनेक गुरु केलेले आहेत राजा. मी असे 24 गुरु केले. पूर्णनाभी हा देखील माझा गुरु आहे. कोष्टी आपल्याच पोटातून तंतू बाहेर काढतो, त्यावर खेळतो आणि नंतर तोच तंतू पोटात घेतो. तसा ईश्वर विश्व निर्माण करतो, पालन करतो आणि त्याचा संहार करतो. त्यामुळं हे राजा, मी या सगळ्यामधून हा गुणधर्म घेतला आणि असं ठरवलं की माणसाने केवळ भगवंताच्या चिंतनामध्ये तल्लीनता प्राप्त केली तर त्याला भगवत स्वरूप प्राप्त होतं. अवधूत वचन श्रुत्वा पुरेषण पूर्वजः, याप्रमाणे अवधूताचं हे वचन ऐकलं आणि या यदूलाही आनंद वाटला. त्यानंतर भगवान म्हणतात, हे उद्धवा, याप्रमाणे यदुराजांनी हे तत्वज्ञान ऐकलं. अवधूतांनी सांगितलेलं तत्वज्ञान एवं संजात वैराग्यो, आणि एकदम यदूला देखील वैराग्य प्राप्त झालं. विचरामी महिमेता मुक्त संगो न कृती, म्हणून हे राजा, मी मुक्त संग राहतो, मला कशाही खेद नाही. मला कोणी पंचपक्वान न दिलं म्हणून मला आनंद होत नाही, कोणी उपाशी ठेवलं म्हणून मला दुःख होत नाही, कोणी मला वस्त्रप्रावरण दिले तरी मी सुखावून जात नाही, आनंदून जात नाही, आणि नाही दिले तरी मला दुःख होत नाही, कारण मी सम अशा प्रकारच्या वृत्तीने सुखदुःखे समे कृत्वा अशा पद्धतीने राहतो. ब्रह्मेत द्वितीयं वै गीयते बहुदर्शिभिः, आणि हे ऐकलं आणि तोही थक्क झाला. हे प्रत्यक्ष दत्तात्रय हे होते आणि या दत्तात्रयाने हा गुरुमंत्र या ठिकाणी दिला. म्हणजे भगवंतानी दत्तात्रयाचा संदर्भ देऊन या ठिकाणी उद्धवाला हा तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि मग म्हणतात की हा देह माणसाने उसना आणलेला आहे, तो शाश्वत नाहीये, तो कामापुरता वापरायचा आहे, कामासाठी वापरायचा आहे. आणि त्यामुळं धन्य धन्य हा नरदेहो, याची अपूर्वता पाहाव. जो जो कीजे परमार्थला हो, तो तो पावे सिद्धी ते. त्यामुळं हा देह, या देहाला आपल्याला नाव ठेवायचं नाही. हा देह वाईट आहे असं म्हणायचं नाही. साधन म्हणून त्याचा उपयोग करा. देह साध्य नाहीये, साधन आहे, आणि हे साधन परमार्थाचं साधन म्हणून आपण वापरला पाहिजे. आपण या देहाचा वापर योग्य पद्धतीने करा. केवळ खा प्या मौज करा अशा पद्धतीने राहू नका. आपण मर्यादित खा, मर्यादित प्या, या ठिकाणी विरोध केलेला नाहीये. ते म्हणतात केवळ यावद अर्थ, कामापुरतं या देहाचा वापर करा, कामापुरतं सुख भोगा, कामापुरता भोग भोगा आणि नंतर सोडून द्या. का तर तो कायमस्वरूपी आपण भोगत राहिलो तर त्यामध्ये आपण लिप्त होऊ. त्यामुळे ते म्हणतात मुक्तिमार्गासाठी, ज्ञान साधनेसाठी हा देह आवश्यक आहे. हा मनुष्य देह म्हणजे कल्पवृक्ष आहे, कारण आपल्याला इच्छित असं फळ हा प्राप्त करून देऊ शकतो. तुम्ही सदिच्छा करा, मोक्षाची इच्छा करा, तुम्हाला ते प्राप्त होईल. आणि म्हणून एका सर्पाच्या तोंडामध्ये बेडूक असावा आणि त्या बेडकाने पुन्हा समोर माशीसाठी प्रयत्न करावा. तसं माणूस क्षुल्लक सुखासाठी असूसलेला आहे, पण त्याला हे जीवनाचं सार्थक कळत नाही. बेडूक सापाची या तोंडी जात असे बुडबुडी, काल आपण उल्लेख केला त्याप्रमाणे या देहातून आपल्याला साध्य काय करायचे ते ईश्वर प्राप्ती. आणि म्हणून नरदेहातून नरनारायण प्राप्त करायचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात नर कुछ करणी करेसो नरका नारायण हो जाय. माणसाने जर काही कृती केली, धर्मकर्म केला तर त्याचा नारायण होऊ शकतो. त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे, पूर्ण विकसित. इतर प्राण्यापेक्षा माणूस हा विकसित आहे, त्याचा मेंदू विकसित आहे, त्याला ज्ञान आहे. आणि या ज्ञानामुळेच मुदमाप देवा, हा ब्रह्मदेवाला सुद्धा आनंद झाला की हा आता काहीतरी चांगलं कार्य करीन. त्याने जेव्हा सृष्टी निर्माण केली, वेगवेगळ्या प्रकारची सृष्टी, वृक्षाची, त्याचप्रमाणे प्राण्यांची, तिर्यक पक्ष्यांची, राक्षसांची, यक्षांची, भूतांची, खेतांची, पण समाधान झालं नाही. पण माणूस जन्माला आल्याबरोबर मुदमाप देवा, हा देवालाही आनंद झाला की हा नक्की आता काहीतरी सत्कर्म करील आणि माझ्यापर्यंत येईल. परंतु या दृष्टीने हे अवधूत म्हणतात, हे राजा, आता हे तत्वज्ञान तू ऐकलं आणि म्हणून माणसाने केवळ प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अनुपपत्ती, ऐतिह्य, अनुपलब्धी, अभाव हे सगळे प्रमाण आहेत, परंतु या सगळ्याला मर्यादा आहे. तेव्हा अवधूत म्हणतात, हे राजा, आता मी विरागी झालो, या सगळ्या
गोष्टीमधून मी ज्ञान घेतलं, 24 गुरुकडून मी ज्ञान घेतलं, या सगळ्या विश्वातल्या गोष्टीपासून मी ज्ञान घेतलं आणि मग मला आनंद झाला, विरागी अवस्थेत मी राहतो, द्वंद्वाच्या पलीकडे राहतो. हे ऐकल्यावर राजा देखील आनंदित झाला. ते म्हणाले, एक गुरु हे ज्ञान देऊ शकत नाही आणि ज्ञान दुसऱ्यांनी देण्याची गोष्ट नाहीये, ती आत्मसात करावी लागते. ज्ञान देता येत नसतं. ज्ञान म्हणजे काय एखादी वस्तू आहे का, ती द्यावी नाही. ज्ञान घ्यावं लागतं, आत्मसात करावं लागतं, आपणच स्वतः चिंतन करावं लागतं. उद्धरित आत्मनात्मानम. आपण आपल्या स्वतःचा उद्धार आपल्या स्वतःला करायचा असतो. म्हणून हे राजा, तू गुरुला शरण जा. शेवटी गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे जे पुरुषाची अहंता गळे, ते देह अदृष्ट योगे चळे, जेवी सुकले पान वायुबळे, पडिले लोळे सर्वत्र. याप्रमाणे गुरुत्व म्हणजे आपल्यामध्ये मोठेपणा. गुरुत्व शब्दाचा अर्थ काय होतो? गुरु म्हणजे थोरवी. आपल्यामध्ये सुद्धा गुरुत्व आहे, आपल्यामध्ये सुद्धा मोठेपणा आहे, तो आपण जाणला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला म्हणतात, हे उद्धवा, तुला अन्वीक्षिकी विद्या मी सांगणार आहे. नानात्मकत्वात विबल असतात हा, परंतु या अन्वीक्षिकी विद्येमध्ये इतके वेगवेगळे लोकांनी वेगवेगळे विचार मांडलेले आहेत. कोणी सांख्य मांडलं, कोणी केवळ परमाणुवादच मांडला, कोणी केवळ आरंभवादच मांडला, कोणी केवळ जडवादच मांडला, आणि या सगळे कोणी बौद्ध मतच मांडलं. परंतु हे सगळे खंडज्ञान उपदेशिती आणि मोक्ष तो उधार घालिती. मुकुंदराजांनी म्हटल्याप्रमाणे खंडज्ञान उपदेशिती, अर्धवज्ञानी आहेत सगळे. त्यामुळं या सगळ्याच्या नादी न लागता यथाग्निर दारुणो दाह्यात, ज्याप्रमाणे आत्मा हा स्वयंप्रकाशी आहे, तो नित्य आहे, शुद्ध बुद्ध अशा प्रकारचा आहे. जसा लाकडामध्ये अग्नी आहे, त्या अग्नीमध्ये दोन धर्म आहेत, एक उष्णता आणि दुसरी प्रकाश. हे दोन धर्म अग्नीमध्ये आहेत. अग्नी आपण लावला म्हणजे एक दिवा लावला, दिव्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक उष्णताही आहे आणि प्रकाशही आहे. मग आता या अग्नीचा गुण, जेव्हा आपण पाणी तापवलं, मग पाणी तापवल्यानंतर कोणता गुण आला हो? फक्त उष्णतेचा गुण आला. पाणी गरम झालं, पाण्यात प्रकाश आला का? नाही आला. का नाही आला हो? म्हणले पाण्यात प्रकाश, अग्नीचा गुणधर्म पाण्यात का नाही आला? म्हणजे एक आला आणि एक आला नाही, कारण पाण्याची ती क्षमता नाही. म्हणून गुरुनी जरी ज्ञान सांगितलं तरी शिष्य सुद्धा तेवढ्या अधिकाराचा पाहिजे. शिष्याला देखील त्याच्यातलं सगळं आत्मसात करता आलं पाहिजे, तरच तो परिपूर्ण अर्थाने गुरुत्वाच्या पदाला प्राप्त होतो. म्हणून ते म्हणतात, अग्नीमध्ये प्रकाशकत्व हा गुण आहे आणि उष्णता हा गुण आहे. पण पाण्यामध्ये आपण पाणी तापवलं तर प्रकाशकत्व आलं नाही, फक्त उष्णता हा गुण आला, पाणी गरम झालं. परंतु असे दोन्ही गुण अग्नीमध्ये जे असतात ते आपल्याला पाण्यामध्ये पाहायला मिळत नाही. त्याचं कारण पाण्यामध्ये ती ग्रहणाची क्षमता नाही, म्हणून प्रकाशकत्व हा गुण पाण्यामध्ये येऊ शकत नाही. अग्नी दारुणो दाह्यात दाहको न प्रकाशका निरोधोत. म्हणून ते म्हणतात, आपण छोटा मोठा असो, आपल्याला गुण ग्रहण करता आला पाहिजे. आणि म्हणून लाकडामध्ये मात्र आपण लाकूड पेटवलं, त्यात दोन्ही गुण आले, उष्णताही आली आणि प्रकाशकत्वही आलं, दोन्ही आलं. कारण लाकूड हे जे साधन आहे किंवा लाकूड हे जे द्रव्य आहे ते याला अनुकूल आहे, पाणी हे द्रव्य त्याला अनुकूल नाही. म्हणून आपल्या मनाचा देखील धर्म कसा असावा? आपलं मन सुद्धा लाकडाप्रमाणे असेल तर अग्नीचा गुण दोन्ही आपल्यामध्ये प्रकाशकत्व आणि उष्णत्वा या दोन्ही गोष्टी येतील. अंतःप्रविष्ट आदत्त एवं देवगुणां परः. याप्रमाणे ते म्हणतात, आत्मा आपल्या शरीरामध्ये आहे आणि जडतेला आपण केवळ मी म्हणतो. वास्तविक ते म्हणतात जडता म्हणजे मी नाही. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा आचार्यो रणिराद्य हा. आता या ठिकाणी खूप सुंदर विवेचन केलेलं आहे. ते म्हणतात आचार्य कोण आणि शिष्य कोण. शिष्य आणि आचार्य याचा एक या ठिकाणी सुंदर रूपकात्मक आविष्कार ते करतात. आचार्यो रणिराद्य स्याद अंते वायुस उत्तरारणी. अरणीवर अरणी घासून या ठिकाणी
अग्नी निर्माण करावा लागतो. अरणीवर अरणी घासून अग्नी निर्माण करावा लागतो. यज्ञामध्ये जेव्हा अग्नी निर्माण करतात तेव्हा घर्षण करून करतात. त्या ठिकाणी अग्निमंथन म्हणतात त्याला. त्या अग्निमंथन कसं करतात तर अरणीवर अरणी घासून अग्नी प्रगट करतात, अग्नी प्रदीप्त करतात. मग खालची अरणी आणि वरची अरणी. तेव्हा खालची अरणी म्हणजे गुरु आहे आणि वरची अरणी म्हणजे शिष्य आहे. दोघांच्याही मध्ये ज्ञान चर्चा झाली म्हणजे त्यातून ज्ञानाग्नी प्रगट होतो. दोघांच्या मध्ये ज्ञानाची, विद्येची, तत्वज्ञानाची चर्चा झाली. चर्चा म्हणजे घर्षण आहे. चर्चा हे घर्षण आहे. बुद्धीचं घर्षण झालं पाहिजे. बुद्धीवरती मांदे येऊन चालत नाही. बुद्धी घर्षण झाली म्हणजे त्यातून काय होतं, अग्नी प्रदीप्त होतो. जसा घर्षणातून अग्नी प्रदीप्त होतो, घासल्यातून अग्नी प्रदीप्त होतो, तसा बुद्धीचं घर्षण झालं पाहिजे. गुरुच्या बुद्धीवर शिष्याची बुद्धी घासली पाहिजे, त्यातून ज्ञानाग्नी प्रगट होतो. म्हणून आचार्यो रणिराद्य श्यान ते वास्युत्तरारणी. उत्तरारणी कोणती तर उत्तर म्हणजे वरची, अरणी म्हणजे शिष्य, खालची अरणी म्हणजे गुरु. आणि तत्संधानम प्रवचनम, त्यांच्यामध्ये जे घडतं ते काय, प्रवचन. प्रवचन म्हणजे चर्चा. प्रवचन म्हणजे तत्वज्ञानाची चर्चा. विद्यासंधी ही प्रवचन घडतं, विद्येने ते जुळले जातात आणि त्यातून वैशारदी साते विशुद्ध बुद्धी. त्यासाठी मात्र ज्ञानरूप अग्नी प्रगट होतो. पण त्यासाठी आपली बुद्धी कशी पाहिजे, वैशारदी. वैशारदीचे दोन अर्थ आहेत. एक विशारद म्हणजे व्यापक, जसं आपल्या गाण्यामध्ये असतं ना, विशारद पदवी प्राप्त केली, ही विशारद. विशारद म्हणजे ज्ञान. दुसरा अर्थ आहे वैशारदी, म्हणजे शरद ऋतूमध्ये ज्याप्रमाणे स्वच्छ चांदणं पडतं त्याप्रमाणे विशेष शरद ऋतूतली वैशिष्ट्य कोजागिरी पौर्णिमा जशी असते त्याप्रमाणे वैशारदी म्हणजे शारद ऋतूमध्ये विशेषत्वाने कोजागिरी पौर्णिमेत जसं पौर्णिमेचं चांदणं हे अमृतमय घेऊन येतं, अमृतमयता घेऊन येतं, त्याप्रमाणे दोघांची बुद्धी कशी पाहिजे, वैशारदी, स्वच्छ पाहिजे, प्रकाशवान पाहिजे, अमृतमय पाहिजे. साती विशुद्ध बुद्धी. ज्ञान त्यालाच प्राप्त होतं ज्याची बुद्धी शुद्ध आहे. धुनोती मायाम, आणि ती बुद्धी माया नष्ट करते आणि गुणदोषात्मक मायेचा निराश करते. गुणांश संदैय आणि यदात्ममेतत् स्वयंच साम्यत्य मिसत यथाग्निः. आणि ती बुद्धी माया नष्ट करते आणि ते म्हणतात ती बुद्धी नष्ट होते आणि मायाही नष्ट होते. शेवटी बुद्धी राहत नाही, शेवटी ज्ञानही राहत नाही. माऊलींनी सुद्धा अमृतानुभवात म्हटलंय, आधी काय सांगितलंय, अज्ञान खंडन, शब्द खंडन, मग अज्ञान खंडन आणि अज्ञान खंडनानंतर ज्ञान खंडन. का बरं? ज्ञान सुद्धा राहता उपयोगाचं नाही. मोक्षाच्या प्राप्तीसाठी ज्ञानाचा सुद्धा अहंकार नको, नाहीतर पुन्हा जन्म घ्यावा लागतो मी फार ज्ञानी म्हणून ते म्हणतात अहंकृती प्राप्त होते, म्हणून ज्ञान सुद्धा राहत नाही. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे ना तरी जाळून या तृण वन्नी विझे आपण तैसे भेदू नाशोनी जाण ज्ञान ही नुरे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या गवताला आग लावली म्हणजे गवतही जळून जातं आणि गवताबरोबर आगही नष्ट होते. आग नष्ट झाली आणि गवतही नष्ट झालं, तसं ज्ञानही नष्ट होतं, अज्ञानही नष्ट होतं, बुद्धीही नष्ट होते, मायाही नष्ट होते, काहीही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून ते म्हणतात स्वयंच साम्यत्य स्मित यथाग्नी. याप्रमाणे अथैषा कर्मकर्तृणाम, माणसाचा कर्माचा, कर्मकर्तृत्वाचा आणि भोक्तृत्वाचा अहंकार नष्ट होतो. मन्यसे सर्व भावानाम संस्था येता. याप्रमाणे हे उद्धवा तुला मी सांगितलं. आणि मग ते म्हणतात अत्रापि कर्मणाम कर्तु रस्वातंत्र्य लक्ष्यते. माणसाला जोपर्यंत कर्माचा अभिमान आहे तोपर्यंत तो अस्वतंत्र आहे, तोपर्यंत तो गुलाम आहे, तोपर्यंत तो परस्वाधीन आहे. आणि जोपर्यंत तो परस्वाधीन आहे तोपर्यंत तो बद्ध आहे. जोपर्यंत तो बद्ध आहे तोपर्यंत तो संसार चक्रात फिरणार आहे.
म्हणून न देहिनाम सुखम किंचित विद्यते विदुषामपि न तदां दुःखम उडानाम तथा अहंकरणम परम. हा अहंकारच माणसाला या चक्रामध्ये फिरायला लावतो. स्वर्ग नरक हे शेवटी आपल्या बुद्धीवरच अवलंबून आहेत. स्वर्ग जरी प्राप्त झाला तरी पुन्हा एकदा आपल्याला क्षीणे पुण्य मरते लोकम विशंती. का भाडीचा कबडा बेचे मग दारही टेंपू नये येचे. ऐसे लाजीरवाणी दीक्षिताचे काही सांगो. किंवा द्रव्याची गणिका नव्हे आपुली क्षणा एका. द्रव्याची गणिका नाथ महाराजांनी म्हटले, द्रव्याची गणिका. पैसा दिला तर आपल्याला प्रवेश देणारी वेश्या ज्याप्रमाणे असते तसा हा स्वर्ग आहे. माऊलींनी सुद्धा हाच शब्द वापरलाय. श्रुतंच दृष्टवत दृष्टम स्पर्धा सुयात्य वैही बहुवंतर कामत्वात कृषीचापि निष्फलम. आणि एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. तया उजाडताची बाहेरी दासी घाली ती. या ठिकाणी दासोपंतांनी सुद्धा उदाहरण देत असताना द्रव्याची गणिका नव्हे आपुली क्षणा एका. तया उजाडताची बाहेरी दासी घाली ती. दासी सुद्धा त्याला हकलून देतात द्रव्य संपलं म्हणजे. त्याप्रमाणे पुण्य संपलं म्हणजे आपल्याला या स्वर्गामधून सुद्धा निष्कासित व्हावं लागतं. त्यामुळं जसं बहुवंतर उदाहरण दिले दृष्टांताच्या पातळीवर, श्रीकृष्णाने दिलेलं उदाहरण आहे. कृष्ण स्वतः शेतकरी आहेत, त्यांना शेती काय ते माहिती आहे, परंतु तरी सुद्धा ते म्हणतात बहुवंतर अंतराय कामत्वात कृषवच्चापि निष्फलम. ज्याप्रमाणे आपण किती पेरा धन धान्य उगवलं, काही ना काहीतरी अंतराय येतात, काहीतरी अडचणी येतात. कधी पेरायच्या वेळेला पाऊस पडत नाही, कधी पडला तर जास्तच पडतो, कधी पिकही वाया जातात, काढणीच्याच वेळेला पाऊस येतो, अवकाळीच पडतो, कधी कधी आपल्याला मोटारीच बिघडतात, कधी कधी लोकही मजुरही निघून जातात, किंवा कुणी धान्य चोरून नेतं. म्हणजे अनेक अडचणी जशा शेती करणाऱ्याच्या असतात त्याप्रमाणे शेती जशी माणसाला परवडत नाही, या ठिकाणी शेती आतबट्ट्याची होते. का? अनेक अंतर आहेत, अनेक अडचणी आहेत. कधी एवढं सगळी पीक झालं पण शेवटी काय झालं म्हणले, अहो पिकाला भावच नाही आला, मग काय उपयोग आहे. गेल्या वर्षी होता, या वर्षी आला नाही. लोकांनी उत्पादन केलं, काही वेळेला पिकं खराब निघाले, काही वेळेला चोरांनी नेले. शेवटी बहुवंतराय कामत्वात, ज्याप्रमाणे कृषवच्चापि निष्फलम, ज्याप्रमाणे शेती ही शेवटी निष्फल, हातात पदरात काही पडत नाही, त्याप्रमाणे आपण कर्म किती केले तरी हातात काही पडत नाही. म्हणून कर्म सोडून द्या. तेनापि निर्जनम स्थानम. म्हणून हे राजा या ठिकाणी उद्धवाला कृष्ण म्हणतात आणि इकडे शुकाचार्य परीक्षितीला म्हणतात. स्त्रीवेद काम गयाने किंकिणी जालम आलीना. त्यामुळं स्वर्गाच्या नादी लागू नये. क्षीण पुण्य पतत्यर्वा कनिच्छन काल चालिता. याप्रमाणे नरकान वशो जंतुर्गत्वा या दुर्बळम तमहा. पुन्हा पुन्हा त्याला या पुनरपि जननम जठरे शयनम पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा या फेऱ्यामध्ये पडावं लागतं. म्हणून हे उद्धवा ब्रह्मणोपि भयम मत्तो. काळ सगळ्याच्या मागे लागलेला आहे. काळ, अहो ब्रह्मदेव सुद्धा त्यातून सुटला नाही. कृष्ण म्हणतात ब्रह्मणोपि भयम मत्तो द्विपरार्धा परायुषः. ब्रह्मदेवाला सुद्धा फक्त 2 परार्ध आयुष्य आहे. 2 परार्ध झाले की त्यालाही मरावं लागतं, त्यालाही मृत्यूचं भय आहेच आहे. देवकी नाही का कृष्णाला म्हणते, हे कृष्णा मृत्यू व्याल भीता पलायन. माणसाच्या मागं मृत्यूरूपी सर्प लागलेला आहे आणि माणूस पुढे पळतोय. मृत्यूपासून कुणी त्याला वाचवत नाही. निर्भयन नाद्य गच्छत, निर्भय तो त्याला प्राप्त होत नाही. म्हणून हे या ठिकाणी गुणाश्रयंती कर्माणी. का बरं माणसाला जन्ममरण का प्राप्त होतं? ते गुणांमुळं प्राप्त होतं, मायेमुळं प्राप्त होतं. गुणामुळं कर्म निर्माण होतं, कर्मातून पुन्हा गुण निर्माण होतात. म्हणजे बीजातून वृक्ष निर्माण होतो, वृक्षातून बीज निर्माण होतं. म्हणजे कोणता आधी कोंबडं का आधी अंड कळत नाही, परंतु अंड्यातून कोंबडं, कोंबड्यातून अंड, अंड्यातून कोंबडं, कोंबड्यातून अंड, बीजातून वृक्ष, वृक्षातून बीज. म्हणून गुणाश्रयंती कर्माणी. गुणातून कर्म जन्माला येतात, पुन्हा कर्मातून पुन्हा गुण जन्माला येतात. जी वस्तू गुणसंयुक्तो, त्यातून हे जीवत्व आपल्या पदरी पडतं. आणि म्हणून एक उत्तर आहे, हुमते कर्म फलान्यसौ. कर्मफलाची आशा सोडून द्या. कर्म तर होणारच आहे, कर्माचं फळ मिळणार आहे, परंतु त्याची आशा सोडली म्हणजे आपण निष्काम कर्मयोग करावा. कशाबद्दलही अपेक्षा धरू नये.
कोणत्याही गोष्टीच्या कर्मातली अपेक्षा धरणं म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये बीज निर्माण होतं आणि हे बीजच आम्हाला पुनर्जन्माला कारणीभूत ठरतं. यावत स्यात् गुणवैषम्यम, जोपर्यंत गुणवैषम्य आहे, गुणदोषामध्ये भेद आहे, सत्व रज तम हे गुण आहेत, तोपर्यंत हे सृष्टी आहे. जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत संसार आहे, जोपर्यंत संसार आहे तोपर्यंत नानात्व आहे. नानात्व म्हणजे वेगवेगळेपणा, आणि वेगवेगळेपणामध्ये दुःख आहे. पारतंत्र्यम तदैवही, वेगवेगळापणा म्हणजे पारतंत्र्य, पारतंत्र्यामध्ये दुःख आहे, स्वातंत्र्यात आनंद आहे. त्यामुळं जोपर्यंत पारतंत्र्य आहे तोपर्यंत भय आहे माणसाच्या मागं. आणि म्हणून एकत्व मनुपश्यती, माणसाने एकत्व पाहावं, द्वैत सोडून द्यावं. अद्वैतामध्ये आनंद आहे, द्वैतामध्ये दुःख आहे. आणि म्हणून काल आत्मागमो लोक स्वभाव धर्म एवच. त्याप्रमाणे उद्धवांनी आता प्रश्न विचारला माणसा या ठिकाणी, कृष्णा महाराज मला कळालं, हे सगळं गुण कळाले, त्याचप्रमाणे माया कळाली, गुणातून निर्माण होणारा स्वभाव कळाला, माणसाची बुद्धी गुणामध्ये निबद्ध होते हे कळालं. पण आता माझा प्रश्न आहे, गुणैर्न बध्यते देही बध्यते वा कथम विभो. तुम्ही म्हणालात माणसाने फलाशा सोडून द्यावी, परंतु देहापासून निर्माण होणारे कर्म सुख दुःख हे फळरूपाने प्रगट होतात. पण माणूस निर्लिप्त राहू शकत नाही, अलिप्त राहू शकत नाही, त्याला बंधनाची प्राप्ती होते. आणि म्हणून बंधन आणि मोक्ष काय आहे ते मला सांगा. आणि मग भगवान म्हणतात, बद्धो मुक्त इथे व्याख्या गुणतोमेन वस्तुतः गुणस्य माया मूलत्वात न मे मोक्षो न बंधनम. मोक्ष काय आणि बंधन काय, मुक्ती काय कशाला म्हणतात आणि बंदिस्तता गुलामी कशाला म्हणतात ते मला सांगा. असं म्हटल्यावर भगवंतांनी सांगितलं, बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतोमेन वस्तुतः गुणस्य माया मूलत्वात न मे मोक्षो न बंधनम. आता या ठिकाणी या संबंधीचं जे चिंतन भगवान गोपालकृष्ण उद्धवाला सांगतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली कवरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. इति विद्यातपोयोनि